राम राम मंडळी, शुभ सकाळ। तर आज आम्ही म्हणजे मी, श्रीमती आणि दोन्ही कन्या आणि आमच्या आत्याची फॅमिली मिळून चाललो आहोत दिव्यागार बीचला। तर तुम्ही म्हणाल दिव्यागार बीचच का? कारण दिव्यागार बीच हा मला जाम आवडतो। दिव्यागार आपल्या इथून 199 किलोमीटर, तसंच 6 तास लागतात त्या प्रवासासाठी। तब्बल 6 तासाचा प्रवासानंतर आम्ही पोहोचलो दिव्यागार येथील हॉटेल आर्या इन येथे। हा आहे हॉटेलचा मेन एंट्रन्स। दरवाजा समोर रिसेप्शन काउंटर आहे आणि त्या काउंटरवर मस्त बाप्पाची मूर्ती आहे। आम्ही 3 रूम बुक केल्या होत्या। जिना चढून वर आल्यावर डाव्या बाजूला त्या 3ही रूम होत्या। खाली मागच्या बाजूला मनोरंजनासाठी भरपूर सोयी होत्या। कॅरम होता, चेस बोर्ड होता, टेबल टेनिस, स्नूकर पूल, अशा भरपूर गोष्टी मनोरंजनासाठी त्यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या। पाहून झाल्यावर आम्ही आलो मच्छी मार्केटला। तेथून माझा भाऊ नंदकुमार याने त्याच्या बुद्धी कौशल्याने आणि चातुर्याने त्याच्यासाठी व आमच्यासाठी मासे खरेदी केली। मासे बनवायला देऊन आम्ही बीचवर आलो। बीचवर वातावरण खूप छान होतं। मग जेवण तयार झालं होतं। ज्यांच्याकडे जेवण बनवायला दिलं होतं त्यांचा फोन आला। मग आम्ही जेवण करण्यासाठी गेलो। अशा प्रकारे मासे बनवले होते 3 प्रकारचे, सुरमई, पॉपलेट आणि कोळंबी। त्या मासे खाल्ल्यानंतर आम्ही पुन्हा बीचवर गेलो। जेवण करून आल्यानंतर दोन्ही कन्या पाण्याकडे अशा काय धावल्या जसं काही समुद्रात यांना घरीच घेऊन जायचंय। मस्त सनसेटचा आनंद घेत आम्ही सर्वांनी खूप फोटो काढले। दोन्ही कन्यांनीही बीच आणि बीचवरची मस्ती खूप एन्जॉय केली। बीचवरती मस्ती करून आम्ही पुन्हा परतलो हॉटेलवर। रात्री जेवण करून झाल्यानंतर हॉटेलमध्ये एक मणिपूरच्या मुलींचा ग्रुप आला होता। त्यांचा कार्यक्रमांचा आनंद घेत कधी 11 वाजले कळलंच नाही। सकाळी उठून आवरून आम्ही 8 वाजता परतीचा रस्ता धरला आणि आमची दिव्यागारची ट्रिप संपली। धन्यवाद।